जुने फॅमिली फोटो पाहिले, की लोक म्हणतात, "अरे, तुझे डोळे तुझ्या आईसारखे आहेत" किंवा "तुझं तोंड तुझ्या बाबांसारखं आहे." इथे पण तुम्हाला थोडं साम्य दिसत असेल. तर मग आपण आपल्या आई-वडिलांसारखे का दिसतो? याचं उत्तर कदाचित तुम्हाला माहीत असेल. तुम्ही म्हणाल, "अरे, हे जनुकांमुळे होतं." जनुकांना आपण अनुवांशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतो. थोडक्यात सांगायचं झालं तर जनुके माता-पित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित होतात आणि म्हणून आपण त्यांच्यासारखे दिसतो. पण ही जनुके म्हणजे नेमकं काय? चला याचं उत्तर शोधूया. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला पेशींच्या आत खोलवर पाहावं लागेल. तर समजा ही माझ्या शरीरातील एक पेशी आहे आणि या पेशीमध्ये खूप काही असतं, बरोबर? त्यात एक पेशी केंद्रक सुद्धा असतं, ज्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. जर आपण पेशी केंद्रकाच्या आत खोलवर पाहिलं, तर तिथे तुम्हाला काही गुंडाळलेल्या धाग्यासारख्या रचना दिसतील. तुम्हाला माहीत आहे का, या धाग्यासारख्या रचनांना काय म्हणतात? यांना डी म्हणतात. आणि जर मी या डी-एन-एच्या एका छोट्या भागावर झूम केलं, तर तुम्हाला काहीतरी ओळखीचं दिसेल. तुम्ही हे सिनेमात, कार्टूनमध्ये आणि इतर ठिकाणी पाहिलं असेल. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, की हा डी म्हणजे नक्की काय? ज्याची आपण इतकी चर्चा करतो. आता जास्त खोलात न जाता सांगायचं तर, डी-एन-एला आपण एक माहिती पुस्तिका किंवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणू शकतो, जे मला घडवण्यासाठी तयार केलं आहे. जर हा माझा डी असेल, तर त्यात माझ्या केसांच्या टोकांपासून ते पोटातील इंद्रियांपर्यंत आणि पायाच्या अंगठ्यांपर्यंत सर्व काही कसं घडवायचं, याच्या सूचना असतात. मला कसं घडवायचं याचा प्रत्येक तपशील या डी-एन-एमध्ये असतो. त्याचप्रमाणे तुमचा डी-एन-ए ही तुम्हाला घडवण्याची माहिती पुस्तिका आहे. चिंपांझीचा डी हा चिंपांझीला घडवण्याची माहिती पुस्तिका असतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, चिंपांझीचा 99% डी मानवी डी जुळतो. हे कदाचित इतकं आश्चर्यकारक वाटणार नाही, कारण तुम्हाला आधीच माहिती असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल, की आपण चिंपांझीचे खूप जवळचे नातेवाईक आहोत. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे माशीचा 50% सुद्धा आपल्याशी जुळतो. आपला इतर प्राण्यांशी इतका मिळता-जुळता असणं, हा खरं तर उत्क्रांतीच्या सिद्धांताचा एक पुरावाच आहे. आपण उत्क्रांतीबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत. तर असा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण तुम्हाला काय वाटतं, ही माहिती पुस्तिका आली कुठून? काही अंदाज लावता येतोय का? आपल्या पालकांकडून. हेच आपल्या माता-पित्यांकडून मुलांकडे संक्रमित होतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की थांबा 1 मिनिट, आपल्याकडे याच्या 2 प्रती असायला नकोत का? एक आईकडून आणि एक बाबांकडून. तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपल्याकडे संचाच्या 2 प्रती असतात. एक आपल्याला आईकडून मिळते आणि एक बाबांकडून. खरं तर हे थोडं विचित्र वाटू शकतं, पण माझ्या बाबांच्या शुक्रपेशीने आईंच्या अंडापेशींचं फलन करण्यापूर्वी हा बाबांच्या शुक्रपेशीच्या आतमध्ये होता आणि आईचा तिच्या अंडापेशीमध्ये होता. आणि जेव्हा हे फलन झालं, तेव्हा हे दोन्ही एका पेशीमध्ये आले आणि मग एका पेशीचं विभाजन होऊ लागलं आणि प्रत्येक वेळी जेव्हा पेशीचं विभाजन झालं, तेव्हा या ची एक प्रत तयार झाली. हे साहजिकच आहे. आपल्याला अशा गोष्टी गमवायच्या नसतात आणि जसं पेशींचं वारंवार विभाजन होत गेलं, माझी वाढ होत गेली आणि याच माहिती पुस्तिकेचा वापर करून मी घडलो. आणि हे कदाचित मजेशीर वाटेल, पण मानवाची संतती मानवासारखी आणि कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखीच का असतात? याचं कारण हेच आहे. असो, जनुकांबद्दल बोलण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी मगाशी म्हटलं, की जेव्हा पेशींचं विभाजन होतं, तेव्हा ची एक प्रत तयार होते. तेव्हा ची प्रत तयार होणं गरजेचं असतं, बरोबर? पण जेव्हा या स्वरूपात असतो, तेव्हा त्याची प्रत तयार करणं खूप कठीण असतं. म्हणून जेव्हा पेशी विभाजनासाठी तयार होते, तेव्हा चे धागे अत्यंत घट्टपणे गुंडाळले जाऊ लागतात आणि हे घट्ट वेटोळं आणि त्याला जोडलेले इतर काही घटक मिळून जी रचना तयार होते, तिला आपण गुणसूत्रे म्हणतो. तर गुणसूत्रे म्हणजे गुंडाळलेलं रूप आहे, असं समजा. म्हणूनच आपण अनेकदा गुणसूत्रे आणि हे शब्द अदलून-बदलून वापरतो. असो, आता जनुकांबद्दल बोलूया. जनुके म्हणजे काय? जनुके म्हणजे संपूर्ण नव्हे, तर रेणूतील ते रेणुखंड आहेत, जे विशिष्ट कार्यासाठी सूचना वाहून नेतात. प्रामुख्याने त्यात विशिष्ट प्रथिन तयार करण्याची माहिती साठलेली असते. उदाहरणार्थ समजा डी भागामध्ये डोळ्यांचा रंग ठरवणारं प्रथिन कसं घडवायचं याची माहिती आहे. तर आपण त्याला डोळ्यांच्या रंगासाठीचं जनुक असं म्हणू. आणि समजा दुसऱ्या भागामध्ये केसाचा आकार ठरवणाऱ्या प्रथिन तयार करण्याच्या सूचना आहेत. तर आपण त्याला केसांच्या आकारासाठीचं जनुक म्हणू. आता ही नावं मी फक्त समजण्यासाठी दिली आहेत बरं का. प्रत्यक्षात जनुकांची नावं बरीच क्लिष्ट असतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल, की जनुके म्हणजे डी खंड आहेत. ज्यात विशिष्ट प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते आणि हीच प्रथिने शेवटी तुमचं शरीर घडवतात.
लक्षात ठेवा, आपलं शरीर प्रामुख्याने पाणी, मेद आणि प्रथिनांनी बनलेलं असतं आणि ही प्रथिने कशी घडवायची याच्या सूचना ही जनुके देतात. मला हे एका रोबोट बनवण्याच्या किटसारखं वाटतं. ज्यात तो रोबोट नेमका कसा बनवायचा हे सांगणारी एक मोठी माहिती पुस्तिका असते. तर ही माहिती पुस्तिका म्हणजे डी-एन-ए आहे. पण जर ती तुम्ही उघडली, तर प्रत्येक पान तुम्हाला त्या रोबोटचा एक विशिष्ट भाग कसा बनवायचा याच्या सूचना देतं. कदाचित एक पान रोबोटच्या डोळ्याची लेन्स कशी बनवायची हे सांगतं. तर दुसरं पान एखादा स्क्रू कसा बनवायचा हे सांगतं. तर प्रत्येक पानाला आपण जनुक म्हणू शकतो. म्हणजे ते पुस्तक डी सारखं आहे आणि विशिष्ट गोष्टींच्या सूचना देणारी पानं जनुकासारखी आहेत. असो, लक्षात ठेवा, की जनुकांमध्ये प्रथिने तयार करण्याच्या सूचना असतात आणि आपल्याकडे त्यांच्या 2 प्रती असतात. एक बाबांची प्रत आणि एक आईची प्रत. मग आता एक प्रश्न पडू शकतो, की जर आपल्याकडे सूचनांचे 2 संच असतील, तर आपलं शरीर नक्की काय करतं? बरं, इथे प्रभावी आणि अप्रभावी ही संकल्पना येते, जी आपण मेंडेलच्या प्रयोगात पाहिली आहे. उदाहरणार्थ समजा बाबांकडून आलेल्या जनुकाची प्रत असं प्रथिन तयार करते, ज्यामुळे डोळ्याचा रंग तपकिरी होतो आणि आईकडून आलेल्या प्रतीमुळे डोळ्याचा रंग निळा झाला असता. मग आपल्या डोळ्याचा रंग कोणता होईल? तपकिरी की निळा? इथे तपकिरी रंग हा जनुकाचा प्रभावी प्रकार आहे. त्यामुळे डोळे तपकिरी होतील. पण मला नेहमी प्रश्न पडायचा, की प्रभावी आणि अप्रभावी प्रकार नक्की कसे काम करतात? समजण्यासाठी इथं अगदी सोप्या भाषेत सांगतो. समजा बाबांच्या जनुकामुळे डोळ्यांना तपकिरी रंग देणारं रंगद्रव्य तयार होतं. मग आईचं जनुक निळा रंग देत नाही तर काय करतं? ते असं प्रथिन तयार करतं, जे काहीच करत नाही. त्याला आपण एक सदोष प्रथिन समजूया. ते डोळ्यांना कोणतंही रंगद्रव्य देत नाही आणि विशेष म्हणजे जेव्हा डोळ्यांना कोणतंही रंगद्रव्य मिळत नाही, तेव्हा ते निळे दिसतात. आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की रंगद्रव्य नसेल तर ते पारदर्शक का दिसत नाहीत? ते निळे का दिसतात? तर हे खरं तर थोडं फिजिक्स आहे. याला प्रकाशाचं विकिरण म्हणतात. ज्या कारणामुळे आकाशातला स्वतःचा रंग नसूनही ते निळं दिसतं. हेच कारण इथेही लागू होतं. पण तो दुसरा विषय आहे. पण असो, जर डोळ्यांना रंगद्रव्य मिळालं नाही, तर ते निळे दिसतील. आता याचा विचार करा. तुमच्या बाबांचं जनुक प्रथिन तयार करणार आहे आणि आईचं जनुकही प्रथिन तयार करणार आहे. दोन्ही प्रथिने तयार होतात. पण कारण डोळ्यांना तपकिरी रंग देणारं रंगद्रव्य मिळालं आहे, त्यामुळे तुमचे डोळे अखेर तपकिरीच दिसतील. तुमच्या लक्षात आलं का? तुमच्याकडे तपकिरी रंग देणारं एक जरी जनुक असेल, तर दुसरं जनुक कोणतंही असो, तुमचे डोळे अखेर तपकिरीच दिसतील. म्हणूनच आपण म्हणतो, की तपकिरी रंग हा जनुकाचा प्रभावी प्रकार आहे. याचा अर्थ असा, की तुम्हाला डोळे निळे हवे असतील, तर जनुकांच्या दोन्ही प्रती अशाच असायला हव्यात, ज्या कोणतेही रंगद्रव्य तयार करणार नाहीत. तेव्हाच ते निळे दिसतील. याचा अर्थ असा, की जर तुम्हाला डोळे निळे हवे असतील, तर जनुकांच्या दोन्ही प्रती अशाच असायला हव्यात, ज्या कोणतंही रंगद्रव्य तयार करणार नाहीत. तेव्हाच ते निळे दिसतील. पण लक्षात ठेवा, मी हे समजण्यासाठी खूप सोपं करून सांगितलं आहे. उदाहरणार्थ मी मगाशी एक गोष्ट सांगितली, की तुमच्या शरीराच्या सर्व सूचना एकाच डी-एन-एच्या धाग्यावर नसतात. खरं तर मानवामध्ये शरीर घडवण्याच्या सूचना अशा 23 वेगवेगळ्या धाग्यांवर विखुरलेल्या असतात आणि म्हणूनच तुमच्या पेशींमध्ये बाबांकडून आलेले 23 आणि आईकडून आलेले 23 असे एकूण 46 डी-एन-ए धागे असतात. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, की तुमच्याकडे 46 गुणसूत्रे आहेत. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये ही संख्या वेगळी असू शकते. दुसरं असं, की मी हे धागे खूप छोटे दाखवले आहेत. पण प्रत्यक्षात जर तुम्ही संपूर्ण डी धागा सरळ केला, तर त्याची लांबी 2 ते 3 मीटर भरू शकते. त्यात सुमारे 20 ते 25,000 जनुके असतात. तर हो, ते आपल्या पेशींच्या आत अत्यंत घट्टपणे गुंडाळलेले असतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा तुमचा कोणताही अवयव कसा दिसतो यासाठी फक्त एकच जनुक जबाबदार नसतं. उदाहरणार्थ, डोळ्यांचा रंग हा सुमारे 16 जनुकांद्वारे ठरवला जातो, जी वेगवेगळ्या गुणसूत्रांवर किंवा डी धाग्यांवर विखुरलेली असतात. तर हो, या गोष्टी खरोखरच बऱ्याच गुंतागुंतीच्या आहेत. पण आता तुम्हाला थोडी कल्पना आली असेल, की आपण आपल्या आई-वडिलांसारखे का दिसतो? कारण आपलं शरीर घडवण्यासाठीची माहिती पुस्तिका म्हणजेच डी हा थेट आपल्या पालकांच्या डी एक प्रत असतो. पण मग आपण हुबेहूब आपल्या आई-वडिलांसारखे का दिसत नाही? कारण आपल्याकडे त्यांचे 2 संच असतात. आपल्या शरीराचा काही भाग बाबांच्या जनुकांमधील माहितीनुसार तयार होतो. तर काही भाग आईच्या प्रभावी जनुकांनुसार तयार होतो. आणि या संयोगांमुळेच आपण आपल्या पालकांसारखे दिसतो, पण त्यांच्यासारखे हुबेहूब नसतो. आपण युनिक असतो. तर या वेगळेपणासाठी आपण लैंगिक प्रजननाचे आभार मानू शकतो. जरा विचार करा, अलैंगिक प्रजननामध्ये फक्त एकच जनक असतो,
त्यामुळे संततीला डी-एन-एची फक्त एकच प्रत मिळते आणि ती संतती हुबेहूब आपल्या जनकासारखीच दिसते. तर लैंगिक प्रजननामुळे आपण युनिक बनतो. चला तर मग आपण काय शिकलो याचा सारांश पाहूया आणि आठवण्याचा प्रयत्न करूया. तुमच्यासमोर इथे काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, डी-एन-ए म्हणजे काय? आणि तो पेशींमध्ये नेमका कुठे आढळतो? दुसरा प्रश्न, गुणसूत्रे म्हणजे काय? तिसरा प्रश्न, मानवी पेशींमध्ये किती गुणसूत्रे असतात? चौथा प्रश्न, जनुके म्हणजे काय? आणि शेवटचा प्रश्न, अलैंगिक प्रजननापेक्षा लैंगिक प्रजननाचा मुख्य फायदा कोणता? जर तुम्हाला यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल, तर काळजी करू नका. फक्त मागे जाऊन व्हिडिओ पुन्हा एकदा पहा.